आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। युवा प्रेरणा सामाजिक संस्था, माहेश्वरी प्रगती मंडळ खारघर आणि सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटल खारघर येथील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। विश्वज्योत हायस्कूल सेक्टर 20 खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 104 रक्तदात्यांनी रक्तदान केले। युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या सचिव व नगरसेविका पनवेल महानगरपालिका नेत्रा किरण पाटील यांनी सांगितले की मागील 16 वर्षांपासून वर्षातून 2 ते 3 वेळा टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्त रुग्णांना लागणाऱ्या रक्ताची गरज लक्षात घेऊन सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते। गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने संस्थेचा हा सामाजिक उपक्रम अविरतपणे सुरू आहे। या रक्तदान शिबिरास विधान परिषदेचे सदस्य आमदार विक्रांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट देत रक्तदात्यांचे कौतुक केले। यावेळी त्यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा गौरव केला। मैं अभी ब्लड डोनेट किया और ये इसी में मेरा 4th टाइम है। पहले रामसर ठाकुर में था, ये 4th टाइम मेरा है। बहुत प्राउड फील हो रहा है। लोगों को क्या संदेश देंगे आज के दिन? एवरीबॉडी शुड डोनेट क्योंकि ब्लड हम लोग का जरूरी है। बेसिकली टाटा कैंसर हॉस्पिटल जो है ना, उनके लिए तो बहुत ज़रूरी है। तो जो हो सकता है कि आदमी लोग ब्लड डोनेट करना चाहिए। जरूरतमंद को इंप्रूव होने वाला है, इससे में किस तरह से आनंद है? नहीं, बहुत खुशी हो, बहुत खुशी हो। और आज के दिन में अगस्त 15 के दिन में वो डोनेट करना हो, बहुत खुशी हो। सर्वप्रथम मी सर्व आपल्या भारतीय नागरिकांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि मागील 16 वर्षापासून अविरतपणे आमची युवा प्रेरणा सामाजिक संस्था असेल, माहेश्वरी प्रगती मंडळ असेल आणि याच वर्षी आमच्याबरोबर SCA वाशी हे देखील जुळलं आहे आणि हे रक्तदान शिबिर 15 ऑगस्ट रोजी इथे आयोजित करण्यात येतं। आज या रक्तदान शिबिराला सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील यांनी नुकतीच इथं सदिच्छा भेट दिलेली आहे आणि त्यांनी रक्तदात्यांशी संवाद पण साधलाय। मला वाटतं अनेक मान्यवर खारघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे देखील या शिबिराला आता सदिच्छा भेट देणार आहेत। प्रांत अधिकारी असलेले आपले पवन चांडक ज्यांच्याबरोबर मला विशेष आदर आहे, कारण की ते आमचे नेहमीचे रक्तदाते देखील आहेत। तहसीलदार असल्यापासून साहेब इथे रक्तदानाला येत आहेत। असे अनेक मान्यवर इथं येणार आहेत। सर्वप्रथम मी आभार मानतो त्या माझ्या सर्व रक्तदात्यांचे, कारण की हा जो रक्तदानाचा हा जो महायज्ञ आहे, जो मागील 16 वर्षापासून अविरत चाललाय, तो विविध सामाजिक संस्था असतील, रक्तदाते असतील, तरुण पिढी असेल, यांच्या सर्वांच्या माध्यमातून चाललाय। आणि मला वाटतं भारतीय संविधानाने जसा आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिलाय, तसाच विज्ञानाने 18 वर्षाचे तरुण झाल्यानंतर आपल्याला रक्तदानाचा अधिकार दिलाय। त्यामुळे रक्तदान, अवयवदान आणि मतदान ही चळवळ बनली पाहिजे, असं आम्हाला नक्कीच इथे युवा प्रेरणाच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं। पुनश्च एकदा मी सर्व रक्तदात्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो। तर आपल्या सामाजिक उपक्रमामुळे एखाद्या गरजू व्यक्तींना रक्तदान औषध होणार आहे, आपण या सगळ्या आनंदाचा कसा प्रकारे आनंद? खरं तर आपण बघितलं असेल, हे रक्तदान शिबिर जे आहे वर्षातून 3 वेळेस आम्ही आयोजित करतो आणि हे आयोजित करत असताना आमचं मुख्य उद्दिष्ट आहे टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्ण। हे रक्तदान शिबिर टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठीच घेतलं जातं वर्षानुवर्ष। ह्या बरोबरच आमच्या युवा प्रेरणा सामाजिक संस्थेचे अनेक सदस्य आम्ही तयार केले, जे प्लेटलेट डोनेशन देखील करतात। आणि प्लेटलेट डोनेशन, रक्तदान तरी आपण 3 महिन्यानंतर करू शकतो, पण प्लेटलेट डोनेशन हे दर आठवड्यानंतर तुम्ही करू शकता। आणि अशी एक चांगली आमची तरुणांची फौज म्हणता येईल की प्लेटलेट डोनर्स आहेत। आपल्याला वाटतं सगळ्यात श्रेष्ठ दान कुठलं असेल तर रक्तदान आहे, जे आपण जात पात धर्म पंथ विरहित करू शकतो आणि यातून एक मानसिक समाधान मिळतं आणि ते मानसिक समाधान हे कैक आर्थिक समाधानापेक्षा मोठं असतं। ही जी सामाजिक बांधिलकी आहे तरुणांची म्हणा किंवा आपली म्हणा, ही सामाजिक बांधील अविरत ठेवण्याचा प्रयत्न हा युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात देखील सदैव राहील। आतापर्यंत जवळपास 10 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि शेकडो लोक, आमचा दरवर्षीचा अनुभव आहे की शेकडो रक्तदाते हे रक्तदान शिबिरात सहभागी असतात। आपण विचारलं अक्षयजी, त्याला अनुसरून एक सांगू इच्छितो की रक्तदानाची जेव्हा सुरुवात केली तेव्हा 25 रक्तदाते होते, परंतु ते 25च्या कधी 50 झाले, 75 झाले आणि 100 पार करली हे कळालं नाही। कारण काही आई वडिलांना विशेषतः मला धन्यवाद द्यावेसे वाटतात। आम्ही बघितलंय आमच्या रक्तदान शिबिरात काही असे रक्तदाते
जे आई वडील तर रक्तदान करतातच, पण मुलगा किंवा मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर त्याला आवर्जून रक्तदान करायला इथे सहभागी करून घेतात. अशा आई वडिलांना मी मनापासून धन्यवाद देतो. अशीच मातृशक्ती असावी, अशीच पितृशक्ती असावी आणि हेच संस्कार, चांगले संस्कार हे पिढीवर घडले पाहिजे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या या पवित्र दिनी, आजच्या या मंगल दिनी आपल्या सर्वांनाच माहीत असेल की आम्ही गेली अनेक वर्ष युवा प्रेरणा सामाजिक संस्था तसेच माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करत असतो आणि सदर शिबिर हे टाटा कॅन्सर हॉस्पिटलसाठी आपण करत असतो. मला या ठिकाणी सर्वप्रथम रक्तदात्यांचे या ठिकाणी धन्यवाद द्यायचे आहेत, कारण की गेली अनेक वर्ष हा आपला उपक्रम सुरू आहे आणि काही रक्तदाते असे आहेत की त्यांना सांगावं सुद्धा लागत नाही किंवा फोनही करावा लागत नाही. त्यांना फक्त जेव्हा कळतं की यावर्षी देखील कॅम्पचं आयोजन केलेलं आहे ते कुठलीही सूचना न देता येतात. मी त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देते. तसेच आमची जी युवाची टीम आहे त्यांची या ठिकाणी अविरत मेहनत असते, त्या सर्वांची सुद्धा धन्यवाद देते आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या टीमचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देते. आजच्या या पवित्र दिनी आमच्या हातून असे सामाजिक कार्य घडत राहो. मी परमेश्वराला धन्यवाद देईन की आमच्या हातून अशी चांगली कामं घडत राहतात आणि पुढेही घडत राहू यासाठी आम्हाला बळ देव. आणि आज या ठिकाणी सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील उपस्थित राहिले, त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जे आमच्या सामाजिक कार्यासाठी नेहमी आम्हाला आशीर्वाद देत असतात. मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देते. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.